सर काय सांगाल 1 तारखेला बजेट सादर होतंय केंद्राचं? ॲज अ डॉक्टर मला केंद्राचा जो बजेट आता सादर होणार आहे त्याच्यामध्ये अपेक्षित 2-4 गोष्टी आहेत ज्या सरकारने विचार केला पाहिजे आणि त्या आपल्या बजेटमध्ये इन्क्लूड केल्या पाहिजे. प्रथमतः जे आयुष्यमान योजना आहे किंवा महात्मा ज्योतिबा फुले जी योजना आहे ज्याचा लाभ गोरगरीब लोकांना मिळतो आहे, ज्याने राशन कार्ड धारक जे आहेत केशरी आणि पिवळे राशन कार्ड धारक, तर ते बाकी सर्वांनाच ते कव्हर झाले पाहिजे ही एक अपेक्षा आहे. दुसरी गोष्ट, बरेचसे असे आजार आहेत जे योजनेमध्ये बसत नाही, तर ते आजार बसले पाहिजे आणि जेणेकरून लोकांना त्याचा फायदा झाला. तर नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी आहे, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे आहे, तर याच्यामध्ये बदल केला पाहिजे. ज्या काही विद्यार्थ्यांच्या फेलोशिप्स आहेत, स्कॉलरशिप आहेत, तर ह्या अनेक वर्षापासून केंद्राच्या ज्या फेलोशिप PhD धारकांना मिळत नाहीत, ह्या तात्काळ मिळाल्या पाहिजेत. याच्यामध्ये सुबकता व गुणवत्ता वाढ जी आहे तर ती झाली पाहिजे. आणि विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी हा अर्थसंकल्प जो आहे तर केंद्राचा जो आहे तर विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास आणि शैक्षणिक संशोधनाचा विकास या माध्यमातून हा जो काही बजेट जे आहे तर हे असलं पाहिजे असं मला वाटतंय. महागाई एवढी वाढलेली आहे की सरळ सामान्य माणसाला काही जर घ्यायचं राहिलं तर 4 वेळेस विचार करावा लागतं. गहू झालं, ज्वारी झाले, खाय प्यायचे सामान, पेट्रोल, डिझेल हे खूपच महाग झालेलं आहे. या सरकारनं या बजेटमध्ये काही ना काही सामान्य लोकांना पाऊनशेने बजेट कमी करायला पाहिजे. हा अर्थसंकल्प सर्वसमावेशक आणि शेतकऱ्यांच्या मालाला भाव देणारा आणि शेतकऱ्यांना प्राधान्य देणारा असावा. त्यामध्ये मोलमजूर, गोरगरीब यांच्या हक्काचा आणि यांना न्याय देणारा असावा. त्यामध्ये जीवनावश्यक ज्या गोष्टी आहेत या जीवनावश्यक गोष्टीवरले GST तो कमी असायला पाहिजे. शेतकरी वरचीवर फाशा घ्यायलाय. माफी आली सर, सगळं माफी काही सगळ्याला कोणतीच भेटली नाही. कोणती 2-3 माफ्या झाल्या, त्याच्यात काही कोणाला भेटली, काही कोणाला भेटली. आता महाराष्ट्र सरकारने जाहीर केली, पण ती बी कधी होईन अभ्यास चालू आहे त्यांचा. आणि त्या अभ्यासात त्याला जर वाटलं यंदा द्यायची गरज नाही तर ते पुन्हा लांबू शकते. राज्याच्या शेतकऱ्याचं उत्तरदायित्व केंद्राने घेऊन आणि पूर्ण देशातही परिस्थिती अशीच. एकदा केंद्राने स्वतः कर्जमाफी दिली तरी चांगलं राहील. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.